कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, मी याआधी तुझ्याशी असं कधीच नाही बोलले, कसलीच तक्रार केली नाही। पण आता तूच मला सांग, माझा हट्ट काय चुकीचा आहे का? माझी एवढीच इच्छा आहे ग की एजेंनी त्यांचं माझ्यावरचं प्रेम मला बोलून दाखवावं। सगळेच नवरे त्यांच्या बायकांना त्यांचं किती प्रेम आहे बोलून दाखवतच असतील ना। बाबांनी तुला सांगितलं असेल, मग एजेच का नाही सांगत? त्यांना का कळत नाहीये हे किती महत्वाचं आहे माझ्यासाठी? तिला काय चाललंय? मला माहिती तू माझ्यावर रागवलीस, पण माझा राग जेवणावर काढायची गरज नाहीये। प्लीज खा। तिला एजे माझा हात सोडा। नीला माझ्याशी बोल। माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही। नीला एरवी तेरवी भांडत असते माझ्यावर, आता पण भांड, बोल काहीतरी, टॉक टू मी। मला जे बोलायचं होतं ते बोलून झाले। तसं तुम्हाला तुमचं प्रेम सांगता येत नाही, तसं तुम्हाला तुमच्या मनातलं सांगता येत नाही, तसंच मला होणारा त्रासही सांगता येत नाही। नीला आय एम सॉरी लीला, मी हे सगळं तुला मुद्दाम त्रास देण्यासाठी नाही करत आहे। बिलीव्ह मी, माझे पण काही रिझन्स आहेत, ते तुला कळणार नाहीत। खा अगं, असं करून कसं चालेल बाळा? खा ना। मी नको आहे मला। खा, नाही तर बुवाला बोलवी ना। तू पण ना अशी आहेस लीला, काय ही वेडाबाई सारखी रडतीयस? हा, तुला असं रडताना कधीच नाही पाहिलं बाळा मी। कोणताही प्रॉब्लेम असू दे, पटकन तुझ्या डोक्यातून असं एकदम मार्ग निघतो। आता काय झालं तुला? रडायचं नाही की असं? अभिरामकडे तू काही चुकीचा हट्ट केलेला नाहीयेस, बरोबर आहे ना? जे केलेस बरोबर केलं, त्यामुळे आता अशी माघार घेऊन मुळमुळ रडत नको बसूस, कळलं ना? आजी, पण मी काही केलं तरी एजे रेडीच नाही आहेत मला प्रपोज करायला, मग कसा मार्ग काढू आता? मी काय करू? अक्कल लढव। लीला हिअर तो वाईफ हिअर, है ना? तूच बोलतेस ना, मग घाबरतेस कशाला आता? लढव लढव शकाल लढव, तुझ्या सुपीक डोक्यातून काहीतरी चांगलं येणार, माझी खात्री आहे। आजी, काय सुचली मला आयडिया। आता बघा उद्या मी काय करते ते। व्हेरी गुड, चला आता स्वतःच्या हाताने खा।
काय रे हो हा असं केलंस तू घे रे घे हा पोटभर जेव कळलं का बरं तुला मी आम्रखंड वाढते हा वाढू ना नाही रेव म्हणत होती तुला खूप आवडतं घे घे घे. काकू 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 खरंच नको मला आवडतं पण आता आहे असं काय करतो नको, नको. ठीक आहे आता तुम्ही पाडलं मग. आणि यश हे बघ आता हे परक्यासारखं काकू काकू म्हणणं थांबव हा असं काय करतोस आता मला आईच म्हण मी जशी रेऊची आई आहे ना तशीच तुझी आई आहे कळलं का हो घे 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 थोडस खा हा, अजून घे घे पोटभर आवडलंय ना घे हो हो खूप आवडतं घे, थांब भाजी गरम करून आणते देऊ कालिनीचा उत्साह किती ओसंडून वाहतोय बघ ना. काय बाबा एकतर माझं यशशी लग्न व्हावं ही तिची इच्छा आता पूर्ण झाली. आणि तिचा लाडका जावई लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलाय. 1 वर्षानंतर त्याला कळेल सगळं. काय झालं काय मी हसताय का काय नाही तुझे आमचा काय काय हा नाही तुला बाप लेकीचं काय चाललंय असं करता ना माझ्या जावयाला एकटं पाडलत ना यश तू घाबरू नकोस राहू देत यांना आपण दोघे एका पार्टीत कळलं का हो नाही काकू नाही 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 सॉरी आई अहो नाही आई असं काही नाहीये त्यांनी मला एकटं वगैरे काही पाडलं नाही काय हे जेवणच एवढं कमाल झालंय ना तर मी त्यावर कॉन्सन्ट्रेट करत होतो हो ना घे घे हा पोटभर खा मला आत्ता कळलं रेऊच्या हाताला एवढी चव काय नाहीतर मी तिचं उगाच कौतुक करत होतो हो 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 ए, काय ग माझ्या जावयाला ओरडतेस हा माझाच मुलगा आहे तो आता चला 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 जेवा आई भाजी मस्त आवडली ना कमाल कमाल छान छान बरं ते मी काय म्हणते ते तुम्ही आता फिरायला जाणार आहात ना तर काही सामान होत ते आणायचं होतं तिथून म्हणजे बघा हा जमलं तर अहो आई तुम्ही मला लिस्ट द्या अजिबात काळजी नका करू फक्त लिस्ट द्या मला हो ना म्हणजे तशी मी लिस्ट तयारच ठेवली होती आता हे सगळं सामान आणायलाच हवं असा काही माझा आग्रह नाहीये पण आणलं तर मला बरंच वाटेल आई तुम्ही अजिबात काळजी नका करू मी या सगळ्या गोष्टी आणेन हो. ओके बरं आई मी काय म्हणतो तुम्ही पण या ना आमच्या बरोबर फिरायला मजा करू आपण सगळे नाही नको रे अहो, जायचं का नाही एवढं विचारते तर जाऊया का ते आपले दोघांचे पासपोर्ट तयार करायला दिलेत ते आले ना की आपण जाऊ. अगो बाई हो का बरं बरं यश आमचे पासपोर्ट आले की मग आम्ही जाणार आहोत हा हे काय आमटी आणायलाच विसरले थांबा हा आणते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.